दृश्य सध्या आपण पाहतोय विधिमंडळ परिसरातून सत्ताधारी पक्षांच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे। अकेला मोदी सप्पे भारी अशी सत्ताधारी पक्षाकडून आता घोषणाबाजी देखील करण्यात येते। मंत्री दादा भुसे त्यानंतर आमदार भरत गोगावले आमच्या पाडवी या सगळ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असल्याचं देखील सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे सत्ताधारी पक्षांचं आता पायऱ्यांवरती आंदोलन सुरू झालंय। कालपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। खरं तर अधिवेशनाच्या काळात विरोधकांकडून घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केलं जातं, मात्र आता चित्र जरा वेगळं पाहायला मिळतंय। विधिमंडळ परिसरातून सत्ताधारी पक्षांचं पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे। अकेला मोदी सप्पे भारी असे फलक आणि अशा घोषणा देत सत्ताधारी पक्षांचं हे आंदोलन सध्या विधिमंडळ परिसरात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावेळी आमदार भरत गोगावले आमच्या पाडवी हे देखील या आंदोलनात सहभागी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे हे थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। सत्ताधारी पक्षांचं विधिमंडळ परिसराच्या पायऱ्यांवरती आता आंदोलन सुरू आहे। यावेळी अकेला मोदी सप्पे भारी अशा आशयाचे फलक घेऊन यावेळी हे नेते इथे जोरदार घोषणाबाजी देखील करतायत। त्यामुळे आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे कालपासून। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, सत्ताधारी पक्षांचं आता पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे। अकेला मोदी सप्पे भारी अशा घोषणा देखील यावेळी देण्यात येत आहे। काय अधिक अपडेट या संदर्भात? निश्चितच एकंदरीत मोदी हटावची जी घोषणा होती ती एकंदरीत इंडिया आघाडी महाविकास आघाडीने दिलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहत आहोत की मोदी सरकारने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून म्हणजेच महायुतीच्या नेत्यांकडून एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचण्याचा हा प्रकार केला जात आहे। सर्व भाजपचे आता आमदारही जोडले जात आहेत। शिवसेनेच्या आमदारांनी एकंदरीत बॅनर हातात घेत या घोषणाबाजीला सुरुवात केलेली होती आणि एकूणच अकेला मोदी सप्पे भारी म्हणत पुन्हा एकदा महायुतीने एकंदरीतच एनडीएने सरकार स्थापन केल्यामुळे कुठेतरी जी विरोधकांची घोषणा होती ती फोल ठरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे उपवासात्मक आंदोलन आहे आपल्याला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळत आहे। अंकिता, नक्कीच चेतन, खरं तर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार देखील आता इथे येऊन घोषणाबाजी करताना दिसतायत। नेमका आता विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी या दोघांकडूनही आता घोषणाबाजी केली जाते, या संदर्भात काय अधिक माहिती? निश्चितच एकंदरीत चर्चेप्रमाणे सरकारच्या वेगवेगळ्या नियम असतील किंवा जे एकंदरीत निर्णय असतील त्यांच्या विरोधात सत्ताधारी विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहायला मिळत होते। मात्र आता ज्या प्रकारची घोषणाबाजी बघतोय की शिवसेनेच्या आमदारांची घोषणाबाजी सुरू असताना आता महाविकास आघाडीचे आमदारही एकजुटीने या ठिकाणी करत आहेत आणि शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो अशा प्रकारे कुठेतरी शेतकऱ्यांविरोधात झालेले निर्णय होते ज्याच्याबद्दल लोकशाही सातत्याने दाखवत आहे। खरं तर आता ज्या दृश्य आपण पाहतोय या दृश्यांनुसार विरोधी पक्ष नेते देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आणि विरोधी पक्ष नेते त्याचबरोबर सत्ताधारी एकमेकांसमोर घोषणाबाजी करताना सध्या दिसून येत आहेत। धन्यवाद चेतन या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ही थेट दृश्य आपण सध्या विधिमंडळ परिसरातून पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।